नमस्कार. आज ना एक खूपच सुंदर गोष्ट वाचनात आली. अगदी साधी आहे, पण तिचा अर्थ खूप खोल आहे. गोष्ट आहे एका गळक्या मडक्याची. आणि ही कथा आपल्याला आपल्यातल्या कमतरतांकडे, आपल्या उणिवांकडे बघण्याचा एक अगदी नवा दृष्टिकोन देऊ शकते. अच्छा, पण गोष्टीत पुढे जाण्याआधी एक प्रश्न. कधी विचार केलाय का, की जी गोष्ट आपल्याला आपला दोष वाटते, तीच आपली सगळ्यात मोठी ताकद बनू शकते? काय वाटतं? हा प्रश्न जरा मनात ठेवा, कारण या अख्ख्या कथेचं सार ना याच प्रश्नात दडलेलं आहे. तर मग गोष्ट सुरू होते एका जंगलातून. जरा डोळ्यासमोर चित्र उभं करा. रणरणतं ऊन आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि एक साधू लांबचा प्रवास करून खूप थकलेत. आणि हो, त्यांना खूप तहान लागलीये. आणि असंच पाण्याच्या शोधात फिरत असताना त्यांना वाटेत एक कुंभाराची झोपडी दिसते. अरे वा! तिथे तर कितीतरी सुंदर, अगदी परिपूर्ण मडकी विकायला ठेवलेली आहेत. साधू मोठ्या आशेने त्या कुंभाराकडे जातात आणि प्यायला पाणी मागतात. पण त्या सगळ्या उत्तम एकसेक मडक्यांच्या गर्दीत साधूंची नजर अचानक एका कोपऱ्यात जाते. तिथे ना एक मडकं बाजूला ठेवलेलं असतं. त्यांच्या मनात विचार येतो, अरे हे असं एकटं बाजूला का ठेवलंय? एक कुतूहल निर्माण होतं. साधूंनी कुंभाराला विचारलंच की ते मडकं का बाजूला ठेवलंय. त्यावर कुंभार अगदी सहजपणे म्हणतो, अहो महाराज, ते तर गळकं आहे, एकदम निरुपयोगी, कोणीच घेत नाही त्याला, म्हणून टाकलंय तिकडे बाजूला. म्हणजे थोडक्यात काय, तर ते एक सदोष, अगदी निकामी मडकं होतं. आणि इथूनच गोष्ट एक खरं इंटरेस्टिंग वळण घेते. कारण इथे दोन वेगवेगळे दृष्टिकोन समोरासमोर येतात. एका बाजूला आहे कुंभाराचा अगदी व्यवहारी विचार आणि दुसऱ्या बाजूला आहे त्या साधूंची पारखी नजर. हे ना दोन वेगळी जगच आहेत जणू. कुंभाराला काय दिसतंय, एक तुटकं फुटकं निरुपयोगी मडकं. पण साधूंना, त्यांना त्याच मडक्यात एक खास उद्देश दिसतोय. आणि म्हणूनच साधू हट्ट धरतात की नाही, मला तेच गळकं मडकं पाहिजे. आता तो कुंभार तर पुरता गोंधळून जातो. त्याला कळेनाच की हे साधू असं का करतायत. तो त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो. म्हणतो, महाराज, अहो हे गळकं कशाला घेताय, एखादं चांगलं घ्या की. पण नाही, साधू आपल्या निर्णयावर अगदी ठाम होते. आणि बस, त्या एका क्षणापासून त्या बाजूला फेकलेल्या, नाकारलेल्या मडक्याचं नशीबच जणू पालटतं. त्याचा एक नवा प्रवास सुरू होतो. एक असा प्रवास निरुपयोगीपासून ते थेट पवित्र होण्यापर्यंतचा. साधू महाराज काय करतात, ते मडकं घेतात आणि थेट जवळच्या शंकराच्या मंदिरात जातात. तिथे जाऊन ते मडकं बरोबर शिवलिंगाच्या वर टांगतात. आणि मग एक जादूच होते. जो त्या मडक्याचा सगळ्यात मोठा दोष होता ना, म्हणजे त्याचं गळणं, तेच त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य बनतं. त्यातून टप टप पाणी थेट शिवलिंगावर पडायला लागतं. जरा विचार करा यावर. जे गळणं कालपर्यंत त्या मडक्याच्या निरुपयोगीपणाचं कारण होतं, त्याच गळण्यामुळे आज देवावर पवित्र अभिषेक होतोय. म्हणजे बघा, एका दोषाचं रूपांतर थेट एका पवित्र कार्यामध्ये झालं. आणि हा बदल खरंच किती मोठा होता. मंदिरात जे लोक यायचे ते आता फक्त शिवलिंगालाच नाही, तर त्या मडक्यालाही तितक्याच आदराने हात लावायचे, नमस्कार करायचे. विचार करा, जे कालपर्यंत अडगळीत पडलं होतं ते आज पूजनीय झालं होतं. तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय? ही फक्त एका मडक्याची गोष्ट नाहीये. याच्या खूप पलीकडे जाऊन ही आपल्याला एक खूप मोठा धडा शिकवते. तो धडा आहे संगतीच्या परिणामाचा, चांगल्या सोबतीचा. यालाच आपल्याकडे सत्संगती असं म्हणतात. सत्संगती म्हणजे काय? तर चांगल्या सज्जन लोकांची संगत, चांगल्या विचारांची संगत आणि चांगल्या वातावरणाची संगत. बघा ना, त्या साधूंच्या संगतीत आल्यामुळे त्या एका सामान्य गळक्या मडक्याचं आयुष्य कसं बदलून गेलं. अगदी तसंच योग्य संगत कोणाच्याही आयुष्याची दिशा बदलू शकते. आणि खरं सांगायचं तर हेच या कथेचं तात्पर्य आहे. त्या साधूंच्या संगतीमुळे एका निरुपयोगी वस्तूचं सोनं झालं. हे आपल्याला हेच शिकवतं की जर आपण नेहमी चांगल्या लोकांच्या, चांगल्या विचारांच्या संगतीत राहिलो, तर आपले आचार, आपले विचार, किंबहुना आपलं संपूर्ण आयुष्यच पूर्णपणे बदलून जाऊ शकतं. आणि जाता जाता ही गोष्ट आपल्यासमोर एक प्रश्न उभा करते. आपल्या प्रत्येकाच्या आत असं एखादं गळकं मडकं असतंच. म्हणजे एखादी कमतरता, एखादा दोष जो आपल्याला आवडत नाही. मग आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे
की आपल्या आतल्या त्या गळक्या मडक्याला एका वैशिष्ट्यात बदलण्यासाठी त्याला नक्की कोणाच्या किंवा कशाच्या संगतीची गरज आहे.